नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला प्रॉमिस केल्यानुसार आज या चॅनलचा पहिला व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, जसं की मला कॉन्टॅक्ट करून अनेकांनी सांगितलं की सर्वांना इंटरेस्टिंग असेल असं एक टॉपिक निवडावा, त्याच्यात फील्ड निवडावं. तर लॉ, एज्युकेशन आणि सायकोलॉजीपैकी मी सायकोलॉजी हे निवडलं, कारण मॅक्सिमम लोकांचा इंटरेस्ट त्यामध्ये होता. तर आजच्या व्हिडिओचा एक टॉपिक आहे, जे की प्रॉब्लेम आहे, ग्लोबल प्रॉब्लेम आहे, समस्या आहे आपली ती ओव्हर थिंकिंग, अतिविचार करणं, असं आजचा विषय आहे. तर नमस्कार मित्रांनो, या लॉ एज्यू माइंड इन्साइटमध्ये मी विलास आपलं स्वागत करतो. जाणून घेऊया आपण ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर हे आपण सायकोलॉजी दृष्टिकोनातून बघूया. ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या विचारावर, एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणे, त्याच गोष्टीभोवती मन फिरत राहणे आणि त्या विचाराचा काही ठोस निर्णय न घेताच त्याच्यासोबत विचारच करत राहणे फक्त. आणि या प्रक्रियेमध्ये व्यक्ती गोंधळलेली राहते, मानसिक थकवा येतो आणि कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत व्यक्ती पोहोचत नाही. ही समस्या आपल्याला 24 तास भेडसावते. मॅक्सिमम जेव्हा आपण बेड टाईम असतो, आपलं बेड टाईम, त्यावेळेस ही समस्या आपल्याला भेडसावत असते. तर ओव्हर थिंकिंगचे दोन प्रकार असतात बघा. एक रमिनेशन म्हणतात आणि एक वरिंग म्हणतात. रमिनेशन मीन्स भूतकाळात मन रमतं. रमिनेशन हा इंग्लिश वर्ड आहे, सायकोलॉजिकल टर्म आहे. त्याला आपण थोडंसं मराठीत रमतं माणूस भूतकाळात, बट ते चांगल्या अर्थानं नाही रमत, टॉक्सिक रमतं. भूतकाळात काही चुका, अपयश, काही वाईट अनुभव, ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स या भोवतीच मन काही ना काही सतत असं अँशियस विचार करत राहतं. ते विचार असे हेल्दी नसतात. हे एक प्रकार आहे ओव्हर थिंकिंगचा. दुसरा प्रकार आहे चिंतेचा अतिरेक, वरील भूतकाळाविषयी अनिश्चितता, भूतकाळाची जे काही आपले प्लॅन्स वगैरे त्याविषयी होईल की नाही होईल, चिंतेचा अतिरेक करणं. हे झाले दोन प्रकार, रमिनेशन आणि वरील. भविष्याबाबत अनावश्यक भीती आणि अनावश्यक चिंता करणे आणि ते विचार त्याच विचारात आणि कसं विकावे, माझं तर असं आहे, कसं इतके वर्ष राहिले, असं तसं बऱ्याच गोष्टी असतात. दुसरी गोष्ट मित्रांनो, ओव्हर थिंकिंगची कारणे जर मुळाशी गेलो आपण सायकोलॉजिकल, तर त्यामध्ये फिअर ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेची भीती एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आणि ते सायकोलॉजिकल फंक्शनच आहे आपल्या ब्रेनचं. ज्या गोष्टीविषयी आपण निश्चित नसते त्याविषयी आपल्याला एक अनझायटी येते, भीती वाटते. फिअर ऑफ अनसर्टनिटी, काय होईल, कसं होईल, माहिती नसतं, म्हणून त्याची आपल्याला भीती वाटत असते. यावर कसं टॅकल करायचं ते बघूया. पहिले कारण जाणून घ्या. पहिले फिअर ऑफ अनसर्टनिटी, नंतर एक असतं ओव्हर थिंकिंगचं. काय असतं हे ए प्लस पर्सनॅलिटीमध्ये असते. हे मी सेकंड कारण सांगणार, ए प्लस पर्सनॅलिटीवाल्या लोकांमध्ये असतं. तर ए प्लस काय ते नंतर बघू. पण परफेक्शनिस्ट लोक जे म्हणतात, आपल्याला परफेक्शनचा हव्यास असतो. अशा परफेक्शनिझम मध्ये सुद्धा ओव्हर थिंकिंग असते. ते सुद्धा एक कारण आहे. परफेक्शनिझम हे सुद्धा एक ओव्हर थिंकिंगचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे की पास्ट ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स. पास्टमध्ये खूप खतरनाक असे न विसरता येण्याजोगे डीपवर हर्ट केलेले असे एक्सपिरियन्स असणार. पास्ट ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स, भूतकाळातील अतिशय अतिशय घातक वाईट अनुभव, जे की आपल्या डीपली इनसाइटवर कोरलेले असतात. आणि काही असं म्हणता येईल की ओ स्मार्ट असतात काही लोक, सतत अनालिसिस करत राहतात. हे असं का, ते तसं का, डीपमध्ये जाण्याचा अनावश्यक प्रयत्न, उत्तर जरी मिळतं तरी डीपमध्ये अजून जातात. त्याला ओव्हर अनालिसिस म्हणतात. आणि हा जो सिंड्रोम आहे ओव्हर अनालिसिसचा, त्याला अनालिसिस पॅरालिसिस म्हणतात. म्हणजे जास्त अनालिसिस केलं की आपण कुठल्या मुद्द्यावर पोहोचत नाही, पण पॅरालिसिस मात्र आपल्या ब्रेनला होऊन जातो. पॅरालिसिस मीन्स इन दॅट सेन्स नाही की पण अनावश्यक घुमत राहतो विचारांमध्ये ब्रेन. नेक्स्ट रिझन याचं असं म्हणता येईल ओव्हर थिंकिंगचं, की लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे तर मला वाटतं, पण करू की नको करू, नाही मग दुसरं करू का, की लोक काय म्हणतात नाही पहिलंच बरं होतं का. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, एका ठिकाणी टिकतच नाही असा माणूस. याचंही सोल्युशन बघू. आणि एक नवीन यामध्ये भर पडली बघा. बदलाचा वेग खूप वाढलेला अलीकडच्या काळात. प्रत्येक 2 वर्षाला जग जे आधीच होतं ते सपाट्यानं बदलून नवीन जग होतं. पहिले 10 वर्ष जग बदलायचं, तर 2च वर्षात पूर्णतः जग बदलून जातं. तर या बदलामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे. तर सोशल मीडिया आणि कंपॅरिझन हे सुद्धा एक ओव्हर थिंकिंगचं कारण नव्यानं ऍड झालंय रिसेंटली, नुकतंच. तर ओव्हर थिंकिंगचे परिणाम सुद्धा बघितले पाहिजे. ओव्हर थिंकिंगमुळे मेंदू सतत काही ना काही कार्यरत राहतो, करत राहतो, करत भुंगा चालू राहतो. परिणामी थकवा येतो आणि झोपेचा समस्या, स्लीप पॅटर्नच बदलून जातो, बिघडून जातो, डिसऑर्डर होऊन जाते स्लीप पॅटर्न. येतच नाही किंवा आली तर अर्धवट येते, पूर्ण येतं, साऊंड स्लीप नसते, कधी येते कधी जाते. नंतर डिसिजन मेकिंग पॉवरवर, निर्णय क्षमतेवर, ब्रेन डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय क्षमतेवर डायरेक्ट हजार्डस मीन्स डेंजरस परिणाम होतात, नुकसानदायक परिणाम होतात. अँझायटी, डिप्रेशन वाढतं ओव्हर थिंकिंगमुळे. आणि एक निगेटिव्ह पॅटर्न ब्रेन अडॉप्ट करून घेतं. कशात ना काही निगेटिव्ह, काही असलं तर निगेटिव्ह निघतच राहतं. जसं की काही गोष्टी पाहिल्या, पण असं असलं तर किती पॉझिटिव्ह गोष्ट बघा, नाही पण असं झालं तर एखादं म्हणतो माझा कुत्रा पाण्यावर चालतो, हो तुझा कुत्रा पाण्यावर चालतो, पण त्याला पोहता येत नसेल पाण्यात. इतकं निगेटिव्हिटी या ओव्हर थिंकिंगमुळे ब्रेनचं एक अडॉप्टिव्हिटी होते आणि ब्रेन अडॉप्ट करून घेतो निगेटिव्हिटीला. तर ओव्हर थिंकिंग थांबवण्याविषयीचे उपाय हे खूप महत्त्वाचे आहेत. सर्वात पहिले स्टॉप टेक्निक वापरायचं. स्टॉप, STOP, येस फॉर स्टॉप, थोडं थांबा. जेव्हा असं स्वतःला म्हणा ओव्हर थिंकिंग मला वाटेल उगाच मी भूतकाळात म्हणजे रमिनेशन किंवा वरिंगमध्ये चाललो, थांबा. आणि टी, येस नंतर टी, येस फॉर स्टॉप झाले. टी, टेक अ डीप ब्रीथ. मग तुम्हाला ती चेंज तुटेल ओव्हर थिंकिंगची. मग ओ, ऑब्झर्व करा की उगाच कशाला आता ते भूतकाळात होऊन गेलं होऊन गेलं, किंवा एक्स्ट्रीमली भविष्य काळात जे काय होणार ते आताच कशाला सोल्युशन काढायची नाही. बेड टाईम मी बघतो. आणि मग टी फॉर प्रोसीड, शांत झोपा. आता शांत झोपण्यासाठी काय करते वगैरे त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल. तर असं आहे, स्टॉप ही एक मेथड झाली ओव्हर थिंकिंगवरचं सोल्युशन म्हणून. दुसरी मेथड 5 सेकंड रूल. 5 सेकंड रूल, काही पण असलं, असं करू का नसं करू, असं तुम्ही डायलामामध्ये असले, हे करू का ते करू, द्विधा म्हणत असते, 5 मिनिटात निर्णय घ्या. काही जे गुळ येणार नाही. 5 सेकंदात निर्णय घ्या. मिनिटामध्ये 5 सेकंदात निर्णय घेऊन मोकळे होऊन जा. आणि त्यामुळे ओव्हर थिंकिंग तिथे तुम्हाला स्टॉप करता येईल, आळा बसेल. आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो, फिअर ऑफ अनसर्टन्टी, याच्यावर जर ओव्हरकम करायचं, फिअर ऑफ सर्टन्टीमुळे जर ओव्हर थिंकिंग वाढत असेल, त्याच्यावर जर ओव्हरकम करायचं, तर जर्नल म्हणजे एक आपण जे विचार करतो ते पेपरवर लिहायचे. जेवढा आपण घातक इमॅजिनेशन करतो त्या विचाराला, जेवढा आपण घाबरतो, पेपर लिहत चला. 99% विचार तेवढे घातक नसतातच मित्रांनो. जर्नलिझम केलं तर 99 व्यवस्थित केलं तर तुम्हाला कळतं की किती फालतू गोष्टीत आपण अडकत चाललो होतो. जर्नलिझमची सवय चांगली राहील. थर्ड, फोर्थ,
मनस्थितीमध्ये बदल करायचा. मी मागे बोललो होतो बोलताना कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग किंवा कॉग्निटिव्ह रिफॉर्मेशन. निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्ह घ्या. हा भूतकाळ जसं घडलं, ठीक आहे घडलं, मी काही करू शकत नाही, पण त्या सर्वांना आणि माझ्या स्वतःच्या भूतकाळ घडलेल्याबद्दल मी माफ करतो आणि परत त्याचा मी विचार करणार नाही. पण त्यापासून जे लेसन घेतले ते मात्र मी कायम लक्षात ठेवलं आणि ते चुका रिपीट करणार नाही. आणि दॅट्स ऑल, तो विषय कट. नंतर भविष्यासाठी हो चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंजिंग मी ॲक्सेप्ट करतो, बघेन मिळालंच पाहिजे. माझ्या हाती काय आहे, प्रयत्न करणं, बघेन करेल प्रयत्न, मिळो ना मिळो एवढं तरच वादही आला पाहिजे मित्रांनो, नाहीतर ओव्हर थिंकिंगमध्ये वाद जात. नेक्स्ट आहे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस हा विषय इतका डीप आहे पण खूप महत्त्वाचा आहे. पण त्याच्यात एक सांगतो माइंडफुलनेस शॉर्टकट इथे सांगतो की प्रेझेंट मोमेंटमध्ये मॅक्झिमम राहा. प्रेझेंट मोमेंटमध्ये मॅक्झिमम राहा. त्याच्यात दोनच गोष्टी सांगता येतील. या व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून सांगतो. एक तर 10 मिनिटे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा 10 मिनिटे गच्चीवर जा किंवा चाला कुठे, पण विषय काहीच नाही आला पाहिजे. तुमचा पायाचा आणि जमिनीचा जो संपर्क होते त्याला ते एक्सपिरियन्स फील करा. आजूबाजूच्या झाडाचे पानं बघा, त्याचे कलर बघा, जजमेंट करू नका चांगलं की वाईट. याला माइंडफुलनेस म्हणतात. याला सुद्धा ओव्हर थिंकिंगवर आळा बसेल. नेक्स्ट सोल्युशन ॲक्शन घ्या. ओव्हर थिंकिंग करत बसल्याचे ॲक्शन घ्या. आपोआप तुम्हाला त्याच्यात डेरिव्हेटिव्ह मिळत जातील. पुढे पुढे तुम्ही सरकत जाल, आपोआप उपाय मिळत जातील. आणि सर्वात मोठी गोष्ट थॉट मॅनेजमेंट आहे. त्याच्यावर एक पूर्ण विषय बनू शकतो. पण स्वतःच्या विचाराला जर नकळत असं सांगा की अनियंत्रित विचार आले तर मला लवकर कळेल आणि मी ते थांबवेल. आणि रामबाणीला मित्रांनो एक्सरसाइज करा. बॉडीली चार्ज राहा, बॉडीली ॲक्टिव्ह राहा. आपोआप ओव्हर थिंकिंग थांबून जातो. मित्रांनो छोटे छोटे निर्णय पटकन घ्या. ओव्हर थिंकिंग विषयीचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. काही सुधारणा असला नक्की कळवा. होपफुल मला असं वाटतं की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच हेल्पफुल राहील. थँक्यू. एक मिनिट जाताना हे जे माइंडफुलनेस, कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग ह्या वगैरे काही गोष्टी काढल्या, विचार केला मी, ते मांडल्या, उल्लेख केला, तर त्या प्रत्येकाला एक सेपरेट व्हिडिओ बनवीन प्रॉमिस करतो. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.